नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग म्हणजे स्वयंचा महाऑनलाईन ॲप्लिकेशन आपण ऑनलाईन करतो आणि त्यानंतर आपला ॲप्लिकेशन कॉलेजमध्ये आणि प्रकल्प ऑफिसमध्ये आपला ॲप्लिकेशन जो आहे तो अप्रूव्ह होतो आणि त्यानंतर आपल्याला जी आपली DBT आहे ती DBT आपल्याला आपल्या अकाउंटला रिसीव्ह होत असते। तर त्याचा स्टेटस आपण कशा पद्धतीने चेक करायचा आहे जेणेकरून आपली DBT कोणत्या सायकलची DBT आलेली आहे किंवा कोणती इन्स्टॉलमेंट आलेली आहे त्याची पूर्ण डिटेल आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जेणेकरून अशाच प्रकारची व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी ट्रायबल डेव्हलपमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला यूजर ID आणि पासवर्ड जो आहे तो एंटर करायचा आहे। जसे आपण पासवर्ड आणि यूजर ID जो आहे तो एंटर करू, आपल्याला लॉगिन ऑप्शन भेटेल। तर त्या लॉगिन ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला सिम्पली लॉगिन व्हायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आपला ॲप्लिकेशनचा ॲप्लिकेशन ID, त्यानंतर ॲकॅडमिक इयर आणि स्वयं महा ऑनलाईनचा रिन्यू केलेला ॲप्लिकेशन किंवा न्यू केलेला ॲप्लिकेशन असेल आणि अप्रूव्ह बाय PO। तर तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो अप्रूव्ह बाय PO म्हणजे प्रकल्प ऑफिसमधून अप्रूव्ह झालेला आहे। तर याची जी DBT आलेली आहे तर ती DBT आपण कशा पद्धतीने चेक करायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी डाव्या बाजूला एक नो युअर DBT स्टेटसचा एक ऑप्शन दिलेला आहे। तर सिम्पली तुम्हाला नो युअर DBT स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे तुम्ही क्लिक कराल तुम्हाला या ठिकाणी नो युअर DBTचं स्टेटस तुम्हाला ॲकॅडमिक इयर दिसेल। तर तुम्हाला या ठिकाणी करंट इयरचे जे आहे तर ते स्टेटस पाहायला भेटणार आहे। तुम्ही या ठिकाणी जुनी हिस्ट्री पण चेक करू शकतात। मागची जी हिस्ट्री असते, तुम्हाला कोणती सायकल आलेली नाही किंवा कोणती सायकल आलेली होती तर त्याची हिस्ट्री तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला करंट जी हिस्ट्री असते तर ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ॲप्लिकेशन ID दिलेला आहे, आपले नाव दिलेले आहे आणि वर्ष दिलेले आहे 2024ची जी DBT आहे तर ती या मित्राला सायकल 1 आणि सायकल 2 रिसीव्ह झालेले आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बेनिफिट हॅज बीन ट्रान्सफर टू युअर बँक अकाउंट। तर तुमच्या कोणत्या बँक अकाउंटला तुमची DBT आहे ती रिसीव्ह झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला जी DBT आहे ती रिसीव्ह झालेली आहे ती तारीखसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जी DBT आहे ती चेक करू शकता, तुम्हाला किती तारखेला तुमची DBT रिसीव्ह झालेली आहे आणि तुमचा जो DBT अकाउंट असतो, जरी तुम्ही तुमचा जो फॉर्म असतो तो फॉर्म भरताना दुसरा बँक अकाउंट आणि पासबुक जरी अपलोड केलेला असेल तरी तुम्हाला जी DBT असते तर ती DBT तुम्हाला आधार लिंकच्या ज्या बँक अकाउंट असतो आधार लिंकचा, तर तो DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणून एक अकाउंट असतो आपला, तर त्याच अकाउंटला ही DBT असते ती रिसीव्ह होत असते। तर अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो आपला DBT अकाउंट नंबर काय आहे किंवा कोणत्या बँक अकाउंटला आपली जी DBT आहे ती रिसीव्ह झालेली आहे। तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।